कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। ट्रॅव्हल्सवाल्याकडून तिप्पट भाडे घेऊन प्रवाशांची लूटमार, कारवाईची मागणी। उत्तमराव जाधव सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची मुजोरी, निवेदन घेण्यास नकार, आदिवासी संघटना आक्रमक। ट्रॅव्हलवाले प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे घेऊन प्रवाशांची आर्थिक लूटमार करीत असल्याबद्दल कारवाई करावी, अशी मागणी बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, भारतीय स्वाभिमान संघाचे महासचिव रोहिदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, तालुकाध्यक्ष अजय वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव यांनी मागणी संबंधित संघटनांचे निवेदन येण्यास नकार दिला। त्यानंतर आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी टपालात निवेदन देऊन अधिकाऱ्याविरोधात आक्रमक रूप धारण केले। आदिवासी संघटनांचे निवेदन घ्यायला व जनतेचे प्रश्न सोडवायला या अधिकाऱ्यांना लाज वाटत असेल तर या अधिकाऱ्याने आपली खुर्ची खुशाल सोडावी, पदावरून हटावे। यांना ट्रॅव्हल्सवाल्यांकडून हप्ते मिळत असतील म्हणून या विषयाचे निवेदन घेत नाहीत। आमच्या दृष्टीने संघटनांचे निवेदन घेऊ न शकणारा हा अधिकारी नालायक आहे, बेजबाबदार आहे, या पदासाठी लायक नाही। या सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यात येईल व नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात येईल, अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा या तालुका ठिकाणाहून मुंबई, पुणे, सुरत इत्यादी विविध ठिकाणी जाणाऱ्या ट्रॅव्हल बस मालकाकडून मनमानी पद्धतीने तिकीट रक्कम भाडे घेतले जाते। शहादा ते मुंबई एसटी बसचा भाडे तिकीट रक्कम 600 रुपये असताना ट्रॅव्हलवाले शहादा ते मुंबईपर्यंत 1200 ते 1500 पर्यंत अधिक रक्कम घेऊन प्रवाशांची आर्थिक पळवणूक करीत आहेत। 5 वर्षाखालील लहान बालकांचेही मनमानी पद्धतीने भाडे घेतले जाते। प्रवाशांच्या सोबत असणाऱ्या कमी वजनाच्या सामानाचेही भाडे आकारले जाते। सण उत्सवाच्या वेळी तसेच शनिवार, रविवारी अशा सुट्टीच्या दिवशी प्रवाशांकडून तिप्पट भाडे घेतले जाते। ट्रॅव्हल निर्धारित वेळेवर सोडत नाहीत व पोहोचवत नाही। ट्रॅव्हल कुठेही थांबवतात व टाइमपास करतात। एकंदरीत ट्रॅव्हलवाल्यांच्या मनमानी कारभाराने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो, सुखरूप प्रवास होत नाही। म्हणून ट्रॅव्हल खाजगी वाहनांना परिवहन विभागाने दिलेल्या नियमानुसारच मर्यादित भाडे तिकीट रक्कम आकारण्यात यावे व नियमानुसार ट्रॅव्हल बसचा प्रवास सुरू करण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील सर्व ट्रॅव्हल एजन्सी मालकांना सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे। आज आम्ही आदिवासी संघटनांतर्फे माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांना जे ट्रॅव्हल्सवाले खाजगी वाहन मालक प्रवाशांकडनं तिप्पट तिकीट भाडे घेऊन प्रवाशांची लूटमार करत आहेत, त्या विरोधामध्ये निवेदन देण्यासाठी आलो। इथं माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नसल्या कारणास्तव सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव हे इथं उपस्थित होते, परंतु त्यांनी आमचं निवेदन घेण्यासाठी नकार दिला। याचाच अर्थ या अधिकाऱ्यांना या ट्रॅव्हल्सवाल्याकडनं हप्ते मिळतात का, म्हणून हा जो काही विषय आहे या विषयावरती कार्यवाही करण्यासाठी हे टाळाटाळ करतात। हा जो कोण उत्तमराव जाधव हा अधिकारी इथं बसलेला आहे, हा आमच्या दृष्टीनं नालायक अधिकारी आहे। त्या अधिकाऱ्याला साधं आमच्या आदिवासी संघटनांचं पत्र घ्यायला लाज वाटते, तर याने इथली खुर्ची सोडून द्यावी, आपलं पद सोडून द्यावं। हे या खुर्चीवरती कशासाठी बसले आहे? जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी। आणि आम्ही हे प्रश्न जनतेचे, प्रवाशांचे विषय घेऊन आलो आणि हेच विषय यांना पत्र हातात घ्यायला लाज वाटत असेल तर यांच्यासारखे नालायक अधिकारी या नंदुरबार जिल्ह्यात बघायला मिळणार नाही। हे एकच खातं आम्हाला असं दिसलं की जे अधिकारी हातात संघटनांचं निवेदन घ्यायला त्यांना लाज वाटते, यांना जर पदावर राहून
संघटनाची निवेदनं घ्यायला लाज वाटत असेल तर यांनी खुशाल आपलं पद सोडावं, नोकरी सोडावी आणि नंदुरबार जिल्ह्यातून हाकलपट्टी व्हावं। आमची याच्या पुढे वरिष्ठांकडे हे जे कोण उत्तमराव जाधव नावाचे कोण अधिकारी आहे ज्यांनी संघटनांचं निवेदन घ्यायला त्यांनी नकार दिलेला आहे, त्यांच्या विरोधामध्ये आम्ही तक्रार करणार आहोत। असा नालायक अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये नको पाहिजे आहे, यासाठी आम्ही आदिवासी संघटनांतर्फे अशा नालायक अधिकाऱ्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो। धन्यवाद। जय बिरसा, जय आदिवासी।